चांगलं लोकाला खपत नाही, चांगलं लोकाला खपत नाही. इतकं सुंदर भगवंताचं नाम आहे आणि ते नामस्मरण आपल्याला करता येत नाही आणि आपण करत नाही. उपजली या बालकाशी नाम नाही तयापाशी ठेविले नावे तसे होत. महाराज भगवंताचं नाव सहजासहजी कुणाच्या सुद्धा मुखात येत नाही. बरं कुणाच्या पण मुखात येत नाही. माणसं तुकोबा प्रमाण आहे महाराज, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केल्याने तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं पुण्य लागत नाही भजन करायला आणि एका जन्माचं पुण्य लागत नाही कीर्तन करायला. अहो साधा टाळकरी जर व्हायचं म्हणलं तर पुण्यच लागतं. काय काय जणांचं आयुष्य गेलं पण टाळ ठेक्यात जमला नाही. काय काय जणांचं आयुष्य गेलं पण स्वर लागला नाही. एकच अभंग, तेवढाच अभंग एवढं हाणला. एवढं सोपं नाही भजन. भजन भजन ते ओंगाळवाने नरकात आणि चुकीना भजन एवढं सोपं नाही. त्या भगवंताचं नाम एवढं मुखामध्ये येणं सोपं नाही. मग तुकोबा तर विनंती करून सांगतात बाबांनो घ्या 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 त्या भगवंताचं नाव घ्या. कारण माणसाचा जन्मच त्याच्यासाठी आहे. हो एवढा मोठा आपल्याला भगवंतानं सुंदर नरदेह दिला, कशासाठी दिला? देवाला काहीतरी वाटलं असेल ना जन्माला घातल्यानंतर हे आपलं काहीतरी करीन म्हणून. लोकाला पडत नाही. एवढं सुंदर भगवंतानं डोळे दिले, कशासाठी डोळे दिले? काय डोळे कशासाठी दिले? डोळे तुम्ही घ्या रे सुख, कान दिले तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. जर महाराज देवानं जर नाक उरपाट दिला असतं तर सव्वासं नाक दिले म्हणून बरं आहे. जर उरपाट दिला असतं, जर पाऊस जर पडला असता तर कसा मिळवता त्या शरीराचा? एवढा सुंदर भगवंतानं नरदेह दिलाय. पण ह्या नरदेहाची किंमत महाराज सामान्य जीवाला कळत नाही कळत. जीवाला सामान्य जीवाला भगवंताच्या नामाचे वर्म कळलं नाही आणि आपण त्या भगवंताच्या नामामध्ये तृप्त होत नाहीत. जोपर्यंत आपण त्या भगवंताच्या नामामध्ये तृप्त होत नाहीत, जोपर्यंत आपण त्या भगवंताचं नामस्मरण करत नाहीत, तोपर्यंत आपलं भोग संपत नाहीत. विठ्ठल पाहतालोचने सुख झाले हो साजने तुहार विठ्ठल परमा तुहार माधव परमा. सर्व सुखाचे देवी वन तुहार विठ्ठल बलवा तुहार माधव बलवा. बोला मुखे नाम
सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही कामने नामापाशी सारे मुक्ती कामने नामापाशी सारे मुक्ती कामने नामापाशी सारे मुक्ती कामने नामापाशी सारे मुक्ती ऐसे बहुत ग्रंथ बोले ऐसे भाव ग्रंथ बोले ऐसे भाव ग्रंथ बोले विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही शांभू महाराज वाकडे दत्ता महाराज मुंशी लागोनिया पाया विनवी तो मासी 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 लागोनिया पाया विनवी तो तुमाशी लागोनिया
सोळा स्वर्गे नाही हा सुख 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 सोळा स्वर्गे नाही स्वर्गे नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा चला पाया विनवितो तुम्हाला करताळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाम सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाम तुका म्हणे पासचारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल समचरण सरजम सांद्र नीलाबुधामं जगननिहित पाने मंडन मंडनाना करुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैव धवलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्र समागत तिष्ठत्तमानन्दकान्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं
पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी आता वंदुरंग भूमिका उभे कीर्तने होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा दया नमन दंडवत ऐसे नमन करुणे सकला हरि हरता बोले बोबड़िया बोला अज्ञान भरमिया पुलवा चालवी सकला नाम म्हणे मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या हे पायावरी यावर करे संताचा
मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तियांच्या वाटा मजदा बाजा सुभगा विठ्ठल लागून या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ देहो निवासी श्री तुकोबराया यांच्या गात्यातील 5 चरणाचा सर्वांच्या पाठातला नसेल तर कानफाटातला तरी असा असणारा हा सुंदर अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल महाराज आरती अभंगाच्या माध्यमातून विनंती करतात. त्या आरती विनंती करत असताना कोणतरी साधू पुरुष आहेत. महाराज सांगतात लागून या पाया विनंती तुम्हाला. महाराज म्हणतात मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो विनंती करून सांगतो काय करा हातानं टाळी वाजवा मुखाने त्या भगवंताचे नामचिंतन करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. कारण हा जो सुख सोहळा आहे ना तो भगवंताच्या नामाचा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही आहे. हा जर सुख सोहळा पाहायचा असेल तर फक्त या पृथ्वी तलावरतीच हा सुख सोहळा पाहायला येतो. इतर ठिकाणी हा सोहळा कुठं सुद्धा नाही. भगवंत अनेक नावारूपाने नटलेला आहे. कृष्ण आहे, विष्णू आहे, गोविंद आहे, गोपाळ आहे. अनेक भगवंताची नावं आहेत. परंतु त्यातलं कुठलं जरी एक नाव आपल्या मुखामध्ये भगवंताचं घेतलं तरी सुद्धा आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते. महाराजांना प्रश्न केला लोकांनी महाराज तुम्ही ठीक आहे एवढं सांगताय तुम्ही मान्य आहे वैकुंठ प्राप्ती होती मान्य आहे. तुम्ही विनंती करून सांगतात मान्य आहे. भगवंताचं नाम घ्यायला सांगता मान्य आहे. पण याचा अधिकार कोणाला आहे. महाराजांनी सांगितलं बाबांनो अधिकार सगळ्यांना आहे. सकळांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामाने केला. जर एवढा सगळा जर अट्टास केला तर या अट्टासाचं फळ काय. आम्हाला मुक्ती पाहिजे मुक्ती मिळेल का. महाराजांनी सांगितलं हो मुक्ती सुद्धा भगवंताच्या नामामध्येच आहे. तुका म्हणे नामापाशी चारे मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलले. मी सांगत नाही असं प्रत्येक ग्रंथामध्ये आहे. 4 वेद 6 शास्त्राने 18 पुराण जरी चापसले तरी तुम्हाला भगवंताच्या नामामध्येच मुक्ती प्राप्त होते असं जगद्गुरु तुकोबराया अभंगात सांगतात. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे श्री क्षेत्र उपळाई ठोंगे आणि या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. गावातील सर्व भजनी मंडळ व आमचे असणारे आदरणीय बापूसाहेब बदेकर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या नियोजनातून खरं तर उद्या सेवा होती परंतु उद्याच्या महाराजांना काहीतरी अडचण असल्यामुळं बदली करावं लागली. ज्या आरती बदली झाली त्या आरती मला सुद्धा एका गोष्टीचा अभिमान वाटतो महाराज. कारण माझी सेवा बहुतेक माणसाला नाही आवडू द्या पण देवाला आवडत असावी म्हणून लवकर आहे. विठ्ठल विठ्ठल अशी असणारी सेवा आजच्या या कीर्तनासाठी येण्याचा योग सुमा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त होतोय.
आणि या अखंड हरिनाम सप्ताहासाठी गेले अनेक कित्येक वर्ष झालं आपल्या गावामध्ये सर्व वाकडीकर भजनी मंडळ येत आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. मला वाटतं सुरुवातीपासून वाकडीची भजनी मंडळ आहे, शेवट बी तुमच्याकडूनच आहे. विठ्ठल प्रेम आहे. वाकडीकरांचं उपळाईकरांवर प्रेम असल्यामुळे ते दररोज हजर राहतात. आम्ही बोलून बोलून कटाळलो, पण एखाद दिवस येणार, एक दिवस चकल्या मारणार. पण उपळाई दररोज नित्य नियमाने येतात. सर्वच आबा आहेत, बापू महाराज आहेत, बंडू महाराज आहेत, राम महाराज आहेत, इकडं मुंशीचे महाराज आहेत, विनकरे बाबा आणि सर्व उपळाईतील भजनी मंडळ, पुन्हा हिंगणगावचे आहेत. सर्वजण या ठिकाणी श्रोतेवर्ग, चोपदार, महिला, पुरुष मंडळी अनेक जणांची या सप्ताहासाठी उपस्थिती आहे. पण एक करा, ज्या ज्या वेळेस भजन चालू असेल त्यावेळेस हातानं टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. आज अभंग त्याच्यासाठी आहे. विठ्ठल ह्या सप्ताहासाठी श्री ज्ञानराज आध्यात्मिक गुरुकुल खांडवी येथील विद्यार्थी सुद्धा उपस्थित आहेत. बरोबर, म्हणजे एवढा अवतार घेऊन, एवढं प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा जर विनंतीच करत असतील तर मग तुकोबराचा अधिकार काय कमी आहे का? एवढा अधिकारी सुद्धा जर विनंती करत असेल मग एवढा कुणाला विनंती करते? पण तुकोबरांना सांगितलं, या कलियुगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारचे. एक सामान्य वर्ग आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक उंच वर्ग आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले, तुका म्हणे गेले, तुका म्हणे गेले, एक सामान्य वर्ग सांगितला, एक मध्यम वर्ग सांगितला आहे आणि एक उच्च वर्ग सांगितला आहे. मला तिघाला जर विनंती करायची म्हणलं तर तुकोबरा विनंती तिघाला करू शकत नाही. जे उच्च आहेत त्यांना विनंती केली आहे, मध्यम आहेत त्यांना त्या भाषेत सांगितलंय आणि जे खालच्या स्तराचे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या भाषेतच सांगितलंय. साधा जो वर्ग आहे त्यांना शिव्या देऊन सांगितलं, किती सांगून आहेत की ती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. हरिपाठामध्ये नाथ महाराज हरिपाठामध्ये काय माये गेली होती तुझी भूतापाशी आणि हरी नाही मुकाशी अरे मुडा, म्हणजे शिव्या देऊन संतांनी सांगितलं. इतकी सामान्य लोक आहेत, ह्या सामान्य लोकांचा अधिकार त्यांनी शिव्या देऊन सांगितला आणि मध्यम वर्गाचा अधिकार सांगितला. सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी, भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी, भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी, भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी,
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुराविषय दुरी. महाराज मध्यम वर्गाला सांगितलं बाबांनो तुम्ही भजन करा भजन करा भजन करा. सामान्य जीवाला शिव्या देऊन सांगितलं आणि ज्या अर्थी विनंती करतात त्या अर्थी अधिकारी पुरुष आहेत. मग आहेत तरी कोणी अधिकारी. माऊलीची ओळ आहे. गाते श्रोते पाहते चतुर विनोदी तुचिते सुहम भावी पूर्ण नाते ए असं कळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. कोण आहे ते? गाते म्हणजे कोण आहे? श्रोते म्हणजे कोण आहे? पाहते म्हणजे कोण आहे? चहुवेद जान शाही शास्त्रीकार अठराही पुराण गाते श्रोता परीक्षित राजा आहे. पाहते भगवान शेष नारायण आहे. गाते श्रोते पाहते चतुर नारद महर्षी आहेत. विनोदी दुच्चिते सुहंभावी पूर्ण ज्ञाते शंकराचार्य आणि शंकराचे अशी असणारी महान मंडळी. आणि या मंडळी करता तुकोबराया विनंती करून सांगतात अभंगाचं पहिलं. लागोनी आपाया विनवीतो तुम्हाला 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 करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा 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 करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा 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 महाराज सांगतात बाबा लागून या पाया विनवतो तुम्हाला करताळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा हा सुख सोळा स्वर्गला. ज्या आरती महाराज विनंती करून सांगतात तरी सुद्धा लोक ऐकत नाही. महाराज ऐकत नाही. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नारायण. लोकांना चांगलं सांगितलेलं पटत नाही आणि वाईट सांगितलेलं एका मिनिटात कळतं. किती पण चांगलं सांगतो एखाद्याला म्हणू द्या चल ना भजनाला ते आपल्याला नाव ठेवणार. हे काय भजन करायचं वय आहे का? आता आमच्यासारख्याला आम्हाला म्हणते ती
महाराज ह्या वयात भजन केल्यावर प्रपंच कुठल्या वयात करायचा? तुला काय करायचं, आम्ही कधी बी करू दे, प्रपंच तर करायचाच आहे. पण महाराज परमार्थात तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. महाराज तरण्याचा परमार्थ, म्हाताऱ्याचा परमार्थ नाही. लय लोक हुशार, किती पण सांगू द्या लक्षात येत नाही, आणि दुसऱ्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. महाराज या जगाचं सगळ्यात हुशार लोक असते तर कुठं असते? कुठला देश आहे सगळ्यात जगाचा देश हुशार जर असेल तर अमेरिका. अमेरिका आहे ना, चीन आहे. चीनचे लोक लय हुशार. त्या चीनमध्ये एक मशीन निघाली, बूट पॉलिश करायचं, बुटाला पॉलिश करायचं. चीनमध्ये मशीन निघाली. चीनच्या लोकांना वाटलं आपल्यासारखं डोकं कोणालाच नाही. पण योगा असा झाला, भारतातला एक माणूस चीनमध्ये गेला. मी तर म्हणतो दुसऱ्या देशापेक्षा आपला भारत देश खरंच हुशार. भारतातला एक माणूस चीनमध्ये गेला, चीनमध्ये मशीन निघालं बूट पॉलिश करायचं. ती मशीन कसं होतं, प्रत्येक चौकामध्ये मशीन होते, प्रत्येक चौकामध्ये. आपल्या बार्शीमध्ये कसे चौक मोठे चौक आहेत, बार्शीमध्ये परांड्यामध्ये तसे प्रत्येक चौक मोठे, आणि त्या प्रत्येक चौकात लाईटीच्या खांबाखाली ते बूट पॉलिश करायचं मशीन. तिथली लोक यायचे, त्या मशीनवर पाय ठेवायचे, आणि मशीनवर असं पाय ठेवलं की ते मशीन ऑटोमॅटिक ब्रश काढायचं आणि त्या बुटाला पॉलिश करायचं. पण त्या मशीनचा एक नियम होता, पहिल्या बुटाची पॉलिश करताना लगेच करायचं, आणि दुसरा पाय ठेवला की ते पायाला धरून राहायचं. जोपर्यंत त्यात कॉईन टाकत नाहीत, पैसे टाकत नाहीत, तोपर्यंत ते पाय सोडत नव्हतं. म्हणजे आता जारचं कसं आलंय, जारचं पाणी पैसे टाकल्याशिवाय पाणी निघत नाही, तसं त्या मशीनचा नियम होता. पहिला पाय मोफत करून द्यायचं, आणि दुसरा पाय ठेवला की ते पाय पकडून धरायचा. जोपर्यंत पैसे टाकत नाही तोपर्यंत ते पाय सोडत नव्हतं. पण आपलं भारतातलं गेलं तिकडे यायचं, त्यानं बघितलं, अरे मला हे वेगळं दिसायला लागलंय, बुटाची पॉलिश करते पण पहिला पाय मोफत करते, दुसऱ्या पायाला आवडून धरते. लय हुशार होता आपल्या भारतातला. त्यानं काय केलं, एका मशीनवर गेलं, एका मशीनवर उजवा पाय ठेवला, बुटाची पॉलिश करून घेतली, तिथनं पाय काढला दुसऱ्या चौकात गेला, आणि दुसऱ्या चौकात डावा पाय ठेवला. असले लोक आहेत. विठ्ठल असल्या लोकांना काय सांगावं असल्या लोकांना ज्ञान तरी किती जरी सांगितलं काय उपयोग असल्या लोकांना. किती जरी मग तुकोबरानं पाया पडून सांगितलं काय, शिव्या देऊन सांगितलं काय, आणि हात जोडून सांगितलं काय, फरक पडेल का असल्या लोकांना? नाही म्हणा. त्या भगवंताचं सुंदर नाम आहे, सुंदर, किती सुंदर भगवंताचं नाम आहे, विठ्ठल. पण महाराज विठ्ठल म्हणायचं म्हणजे लोकांच्या अंगावर काटा पडते. आणि आरद्याची गाणी असू द्या की, एका साईडला भजन ठेवायचं, एका चौकामध्ये एका साईडला भजन ठेवायचं आणि एका साईडला आरद्याची गाणी ठेवायची. लोक कोणीकडे जाते? लोक आरद्याच्या ह्याला करणार सुद्धा कळतं, आरद्याच्या गाण्याकडे. म्हणजे चांगलं या जगात खपत नाही, आणि ओरिजिनल विकत नाही. खोटं बोलणारचं काय बी विकत आहे. आणि एका चौकात भजन पण ठेवा, आरद्याची गाणी पण ठेवा, आणि समोरच्या साईडला तमाशा ठेवा. कुणीकडे जाते लोक? भजनाकडे एक सुद्धा लोक थांबणार नाही, एक जण सुद्धा भजनाकडे थांबणार नाही, एक जण सुद्धा आरतीच्या गाण्याकडे थांबणार नाही. पण तमाशाकडे मात्र गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल काय नग असे बघायला भेटतात महाराज. एकच अभंग म्हणणार दररोज, गुरुवार सोमवार एकादशीला एकच अभंग म्हणणार, आणि पुन्हा थोडं संसारामध्ये वाईट गोष्ट झाली का आख्या जगाला सांगणार, मी एवढं मोठं देवाचं भजन केलंय, मी असं केलंय, मी मग सोमवारी देवळा जातोय, गुरुवारी देवळा जातोय, एकादशीला देवळा जातोय, पण देवानं माझं काहीच चांगलं केलं नाही. अरे कसं चांगलं करेल? तू भजनाला गेला तरी का नुसतं भजन करतो का? भजनात बसून बसून तंबाखू हाणतो. भजनाला जातो, जाताना पावशर लावून जातो. बरेच गायक लोक आहेत महाराज, टाकल्याशिवाय आवाजच चलत नाही. विठ्ठल असल्या भजनाचा
म्हणायचं भगवंताचं नाव घेणं सहजासहजी कुणाच्या पण तोंडाला मुखाला नाम येत नाही. गावठी एक ब्राह्मण जेवायला घाला, गावठी एक ब्राह्मण जेवायला घाला, पुण्यक्षेत्रीचे गावठी 100 ब्राह्मण जेवायला घालायचं, तेव्हा पुण्यक्षेत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे गावठी 1000 ब्राह्मण जेवायला घातलं तर पुण्यक्षेत्रातला एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतंय. असे पुण्यक्षेत्रीचे 1000 ब्राह्मण जेवायला घाला, एक वेद पाठक जेवल्याचं पुण्य मिळतंय. असे 1000 वेद पाठक जेवायला घाला, एक संन्यासी जेवल्याचं पुण्य मिळतंय. आता संन्यासी कोणाला म्हणायचो? आता कुत्र भगवे वस्त्र धारण करायला म्हणायचं संन्यासी. ते गावगाव येते ते बघा, हातात ते कमंडोल वगैरे असतंय, काठी आणि ती भगवी लुंगी वगैरे वगैरे, ती काय संन्यासी असते का? नाही मला ते आपल्या कोण घेते आणि परदेच्या आड्यावर जातात, त्यांना संन्यासी म्हणता येतात. संन्यासी म्हणायचं तरी कोणाला? मग मी माझे आठवण विसरले जायचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ह्या जगामध्ये जन्माला आल्यानंतर मी कोण आहे तो विसरला, मी कोण आहे जो विसरला त्याला म्हणायचं संन्यासी. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, अर्जुना संन्यासीची व्याख्या जर सांगायची झाली तर जन्माला जो जीव आलाय त्या जीवाला वाटलं पाहिजे मी कोण आहे कोण नाही, माहितीच नाही त्याला संन्यासी म्हणायचं. मग असे 1000 संन्यासी जेवायला घाला, एक ब्रह्मज्ञानी जेवल्याचं पुण्य मिळतं. आणि असे 1000 ब्रह्मज्ञानी जेवायला घातल्यानंतर एक नामधारक जेवल्याचं पुण्य मिळतं. एका नामधारकाची जर बराबरी करायची म्हणलं तर इतक्या लोकांचं पुण्य घ्यावं लागतं, तेव्हा नामधारक तयार होतो. मग आपला आशय जर नामधारक जर पंक्ती जेवायला घातल्या तर आज हे पंगतींची झाली, त्यांना किती मोठं भाग्य मिळत असेल, किती मोठा आशीर्वाद मिळत असेल, किती मोठं पुण्य मिळत असेल या पंक्ती घालणारा सप्त्यातल्या. म्हणजे एक नामधारक जर जेवायला घालायचं म्हटलं तर एवढा आटास करावा लागतोय. तर आता ह्या सप्त्यातले कमीत कमी आज 100-200 तर माणूस जेवला असेल, तर एवढं पुण्य त्याला मिळते. मला सांगा, भगवंताचं नाम चिंतन जिथं चालतं तिथं दान द्यायला काय हरकत आहे? पण लोक देत नाहीत, इतकी चेंगट लोक, नाव करा नाही, 1 रुपया सुटणार नाही हातात. आता एवढा मोठा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, द्यावं ना, 100 द्यावं, 200 द्यावं, ऐपतीप्रमाणे 500 द्यावं, 1000 द्यावं. अहो नाम येत नाही. आणि ह्या यज्ञाचं फळ असं आहे, ह्या यज्ञाशिवाय जीवनाचं सार्थकच होत नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज सत्ययुगामध्ये जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं झालं, सत्यमध्ये युगामध्ये जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं झालं तर यज्ञ करावा लागायचा. आता आपल्याच्यानं यज्ञ होत नाही. लग्नात सुद्धा ब्राह्मण यज्ञ करीत नाही, लग्नात सुद्धा यज्ञ करायला. यज्ञ म्हणजे का तुम्हाला सोपं वाटलं का? आणि 4 इटा मांडल्या आणि थोडं सारवलं आणि कुठं काय केलं, यज्ञ मांडला, यज्ञ होतो का? नाही मला तो. आता त्या यज्ञाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर शास्त्राने इतकं वर्णन जबर केलंय. ते यज्ञ जर करायचं झालं तर त्याला वाळवंटासारखी जमीन लागते, आणि वाळवंटासारख्या जमिनीच्या ठिकाणी ते यज्ञ करावं लागतंय. त्या यज्ञासाठी अनेक प्रकारची लाकडं लागते. त्या यज्ञाला गाईच्या शेणानं सारावं लागते. यज्ञाची जागा गोमूत्र शिंपडून पवित्र जागा करावं लागते, आणि त्या ठिकाणी तो यज्ञ मानला जातोय. आणि यज्ञ तेवढं करून भागत नाही. जर यज्ञाचं जर पुण्य घ्यायचं असेल तर हत्तीची सोंड आणि हत्तीच्या सोंडच्या जाळी एवढी तुपाची धार त्या यज्ञामध्ये सोडावं लागते. आता हत्ती कोणी बघितलाय हत्ती? मग त्या हत्तीची सोंड किती जाड आहे विचार करा. आणि ते तूप जर शकायचं नाही. तुम्ही म्हणसाल जर शकायचं 30 लिटर दूध देते, 40 लिटर दूध देते, ना ठेवलं की तूप नाही. प्युअर गावरान गायचं दूध लागतं. हत्तीच्या सोंड एवढी धार त्या यज्ञामध्ये सोडावं लागते, आणि तवा तो यज्ञ सफल होतोय. आणि तवा यज्ञ सफल झाल्यानंतर ते पुण्य आपल्याला प्राप्त होत आहे. आणि तसे यज्ञ सत्ययुगामध्ये व्हायचे, आणि तवा देव प्रसन्न व्हायचा. आणि त्रेतायुगामध्ये देवाची पूजा करावं लागायची, तवा देव प्रसन्न व्हायचे.
आणि कलियुगामध्ये महाराज फक्त त्या भगवंताचं नामस्मरण जरी केलं तरी भगवान परमात्मा आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल सगळ्यात सोपं जर साधन काय असेल तर महाराज फक्त नामस्मरण आहे. सगळ्यात सोपं साधन नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे. एका जन्माचं नाही, अनेक जन्माची ताकद आहे. अनेक जन्माचं पाप जाळण्याची ताकद जर असेल तर ते फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे. दोन भाऊ, एक जण परमार्थात होतो आणि एक नास्तिक होता. परमार्थातला होता तो दररोज नित्यनेमानं देवाची पूजा करायचा, भगवंताचं नामस्मरण करायचा. आणि त्याला वाटायचा आपला भाऊ जे आहे तो नास्तिक आहे, त्यानं जन्मात येऊन एकदा तरी त्या भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. एकदा तरी त्यानं लय अट्टास केला. लय अट्टास करून भावाला समजवण्याचा प्रयत्न केला. सांगितलं बाबा एकदा तरी तू भगवंताचं नामचिंतन घे, जीवनाचा उद्धार होईल. पण तो काय ऐकत होता. नास्तिक ते नास्तिक लोक, त्यांना किती पण समजून सांगू द्या, ऐकत नाही ते. भावानं सांगितलं अरे बाबा घे, एकदा तरी घे, नामस्मरण कर. नाही मला तरी घेतच नव्हतं. मग एक दिवशी त्या जो परमार्थिक होता आणि त्या परमार्थिक होता त्याचे गुरु आले घरी. मग गुरु घरी आल्यानंतर त्यांना आपल्या गुरुला सांगितलं, सर्व हकीकत सांगितली. मी देवाचं भजन करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय, पण माझा जो लहान भाऊ आहे तो एकदा सुद्धा जन्माला आल्यापासून देवाचं नामस्मरण घेतलं नाही. एकदा सुद्धा त्यानं देवाचं नाव घेतलं नाही. गुरुनं सांगितलं ठीक आहे, मी प्रयत्न करेन म्हणले. विठ्ठल असणाऱ्या गुरुनं सांगितलं तू काळजी करू नको, मला मी याच्या तोंडातून एकदा तरी भगवंताचं नामचिंतन वदवल्याशिवाय राहत नाही. महाराज मग गुरु गेले त्याच्यापासून त्याला सांगितलं बाबा घे ना देवाचं नाव एक बार तरी घे, मन राम. ते मला मी काय म्हणणार नाही, मला गरजच नाही मला देवाच्या नावाची. ज्या दिवशी गुरु घरी यायचं त्या दिवशी गुरु म्हणले आता काहीतरी जातं, मी पुढल्या वेळेस आलो की तुझ्या मुखातून नाम ऐकल्याशिवाय मी माघारी जाणारच नाही. गुरुनं ठेवला. पण महाराज ज्या दिवशी गुरु यायचं त्या दिवशी ह्यानं काय केलं, दरवाजा लावला ना आतमध्ये बसला. आणि दरवाजा लावून आतमध्ये बसला. गुरुनं सांगितलं होतं मी यायच्या अगोदर मी वाजत गाजत येणार, मी असा मुकाट्याने येणार नाही, कारण आताच्या गुरुला वाजवीत गाजवीत नावा लागतंय. आताचे गुरु मुकाट्या येत नाहीत, गपचूप येत नाही, वाजवीत गाजवीतच आणावं लागते. आपल्यातलं नाही बरं. महाराज मग ती वाजवीत गाजवीत त्या गुरुला आणलं. ह्यानं वाजवल्याचा आवाज आला की घेतलं, दार लावून बसला आतमध्ये. हाका मारला तर अरे बाहेर ये, बाहेर ये, दार उघड. हे काय दार उघडायलाच तयार नाही. गुरुनं सांगितलं ठीक आहे म्हणजे मी जातो म्हणलं, वाजवा म्हणले. वाजवलं, ते मोहरा वाजंत्री गेले. गुरु त्या ठिकाणी थांबलं. वाजंत्री गेले ना, ह्याला वाटलं गेलं आलेले महागारी. उघडला दरवाजा, बघतो बाहेर तर गुरु दारात. गुरुनं म्हणले आता तरी देवाचं नाव घे. नाही म्हणा मी घेणारच नाही. लय आटास केला. एकदाच राम म्हणला आख्या जीवनामध्ये, एकदाच राम म्हणला. आणि आख्या जीवनामध्ये दुसऱ्या भावानं देवाचं नामस्मरण केलं. आखं जीवन नामस्मरणामध्ये एक जण काढलं आणि एक जण आख्या जीवनात फक्त एकदाच देवाचं नाव घेतलं राम. दिवसानं दिवस गेले. काही कालांतरानं दोघांचाही मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर दोघंही स्वर्गामध्ये गेले. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस स्वर्गामध्ये त्या दोघांचा न्यायनिवाडा चालू झाला, कोण पापी कोण पुण्य, दोघांची यादी काढली. यादी काढली. जे भजन करीत होतं त्याच्या यादीमध्ये सगळं पुण्यच, पापच नाही. आणि निसर्गाचा नियम असा आहे, देवाचा नियम असा आहे, पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी. जास्त पापही चालत नाही आणि जास्त पुण्यही चालत नाही. दोन्ही समान असलं तर मनुष्य जन्म आहे. देवाला प्रश्न, धर्मराजाला प्रश्न पडला, ह्याला आता टाकायचं कोणीकडे, ह्याचं सगळंच पुण्यच आणि ह्याचं सगळं केलं तर पाप आहे, पण एकदाच नामस्मरण केलं तेवढंच पुण्य आहे. आता एवढं पुण्य, एकदा नामस्मरण केलं जर पुण्य, ह्या पुण्याचे फळ याला द्यायचं तरी काय. धर्मराजाला प्रश्न पडला. मग धर्मराजानं सांगितलं आता हे का आपल्याच्यानं उत्तर येतं सापडत नाही. मग ह्यानं घेतलंय नाम कोणाचं,
विष्णू परमात्म्याचं. ठीक आहे म्हणजे चला म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याकडे चला. मग घेतलं मला गेलं भगवान विष्णू परमात्म्याकडे गेलं. विष्णू परमात्म्याला सांगितलं देवा आका आयुष्याच पापामध्ये गेले पण आका आयुष्य पापामध्ये गेले पण फक्त त्याने एकदाच भगवंताचं नाम चिंतन घेतलं एकदाच तुमचं नाव घेतलंय आणि त्या नाव घेतल्यामुळे त्याला तेवढं पुण्य प्राप्त झालं. या पुण्याचं फळ याला द्यायचं तरी काय. देवानं सांगितलं ह्यानं माझं नाव घेतलंय ठीक आहे पण ह्या पुण्याचं याला फळ द्यायचं काय ह्याचा अंदाज मला काय सापडत नाही. मग माझं नाव घेणारे भगवान शंकर आहे. मग भगवान शंकराकडे जावं मला हे मला हे बघा मी स्वर्गामध्ये आलो ठीक आहे धर्मराजाने मला हितवर चालवित आणलं एवढं पण ठीक आहे. आता हिथून पुढे मी काय चालणार नाही. मग मला पालखीत बसवून न्यावं लागतंय मला. तुम्ही हित नाही तिथनं हित करायला लागला मला मी काय साधा सिंपल नाही. मला साध्यात घेऊ नका मला हलक्यात घेऊ नका मला पालखीत घ्या मला. मग पालखी केली इकड खांदा दिला धर्मराजानं इकड खांदा दिला भगवान परमात्म्यानं आणि गेले महाराज भगवान शंकराकडे गेले आणि शंकराला विचारलं भगवान ह्यानं एकदाच आजच्या आयुष्यामध्ये सर्व पाप केलंय पण एकदाच त्यानं भगवान परमात्म्याचं नाव घेतलं त्याला फळ द्यायचं काय. भगवान शंकरानं सांगितलं याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही महाराज. मग कोणाकडे उत्तर आहे जावं म्हणजे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवाने तसंच सांगितलं ह्याचंही उत्तर माझ्याकडे नाही. जायचं कोणाकडे सगळ्याच प्रश्न पडला कारण उत्तरच सापडा ना. महाराज ज्यांना पुण्य सांगायचं तात्पर्य एवढा आहे ज्यांना आक भजन करून देह जिजवला होता त्याच्या वाट्याला सर्व पुण्य होतं. त्याला जन्माला घालायला देवाला सोपं गेलं. ह्याच्या आजच्या आयुष्यामध्ये पाप होतं एकदाच देवाचं नामस्मरण केलं पण त्या नामस्मरणाचं फळ द्यायला सुद्धा देवाला विचार करावा लागला. एवढी नामस्मरणाची ताकद आहे. विठ्ठल मग त्या एवढे जर नामस्मरणाची ताकद असेल तर मग काय बरं नामस्मरण हाय तरी काय नेमकं. मग कुठलं भगवंताचं नाम आहे मग तेच भगवंताचं नाम तुकोबाराने अभंगाचं विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा
म्हणा वेळवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. ह्या भगवंताचा जर सोहळा जर कुठं होत असेल तर तो फक्त पृथ्वी तलावरच आहे. हा जो सोहळा चालेल ना, हा उपळा ठोंगीमध्ये जो सोहळा चालू आहे ना, हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. आणि हा सोहळा स्वर्गात नाही म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले लोक अपेक्षा करतात आम्हाला जाऊ द्या उपळा ठोंगीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह सुंदर असं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे आणि जाऊ द्या ऐकायला जाऊ द्या, कीर्तन ऐकायला जाऊ द्या, भजन ऐकायला जाऊ द्या. कोण इच्छा करतंय? स्वर्गातले लोक. कारण हा जो सोहळा चालेल ना तो स्वर्गामध्ये सुद्धा नाही महाराज. इतकी त्या भगवंताची ताकद आहे, इतकी त्या भगवंताची नामाची ताकद आहे. अहो भगवंत कसा आहे तो? सगळ्या जगाचं श्रीमंत देव असेल तर कोण आहे? आपल्या भारतात सगळ्यात श्रीमंत देव कोण आहे? सगळ्यात बालाजी. पण महाराज बालाजी जरी श्रीमंत असले तरी फुकट काय देत नाहीत बरं का. तिथं गेल्यानंतर त्यांना दान द्यावं लागतं. काय? केस. बघा डोक्यावरची केस घेतल्याशिवाय ते आपल्याला प्रसन्न होत नाहीत. पण महाराज जगात असंच एक देव आहे त्याला काहीच लागत नाही. शुद्ध भाव पाहिजे. भाव देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ त्या भगवंताला फक्त भाव लागतो. तुमचं काहीच लागत नाही. लोक नारळ फोडते ती कुटका ठेवते ती, बाकीचा नारळ घरला आणते ती आणि त्या एवढ्या कुटक्यात मध्ये माझ्या पोराचं लग्न होऊ दे. तेवढ्या एवढ्या तुकड्यात देव काय भिकार आहे गो? तुमच्या रुपया एवढ्या तुकड्यात नारळाच्या तुकड्यात जर तुमच्या पोराचं लग्न लावं, तुम्हाला मागता लग्न होऊ दे पोराचं, रुपया एवढ्या नारळाच्या तुकड्यात एवढं आहे का? नाही नाही, भगवान परमात्मा हलका नाही. बळीया माझा पंढरीराव आणि तो या देवाचा सगळ्या देवाचा देव जर असणारा कोण आहे तर तो माझा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आणि ह्या जर पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं तर महाराज काय कमी पडणार आहे जिंदगी? काय नाही महाराज, काहीच लागत नाही जिंदगी जगायला. काय देवाचं नामस्मरण करा, उपाशी मरतच नाही. फक्त शुद्ध अंतकरणानं त्या भगवंताचं नामस्मरण करतो, शुद्ध अंतकरण. नंतर बोलीला उपळायला 8 दिवस साथीला आणि काल्या दिवशी रुसून बसायला एवढ्यात भागत नाही. काय ते तुम्ही 8 दिवसात केली काय नाही केली काय त्याचा काय उपयोग आहे का? नाही चालत तसं. हो नाही, परमार्थात तर तसं चालत नाही. परमार्थ जर करायचा असेल तर निरपेक्ष सेवना करावं लागतो. कुठलीच अपेक्षा ठेवायची नाही. आणि अपेक्षा न करता जो परमार्थ करतो त्याला काहीच कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही महाराज. ते भगवंताचा आशा आहे, मागितल्यावर काय देत नाही आणि न मागता दिल्याशिवाय राहत नाही. एवढा महापापी असणारा वाल्मिकुले त्या वाल्मिकुळ्याचा सुद्धा उद्धार भगवंताच्या नामानं उद्धार केला. नामानं एकदा राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणला. कोळीयाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादि. महाराज भगवान प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर त्या वाल्मिक ऋषीनं वाल्या कोळ्यानं रामायण लिहून ठेवलं आणि त्या वाल्मिक ऋषीनं रामायण लिहून ठेवलं. त्या लिहिलेल्या रामायणाच्या प्रमाणे देवाला सुद्धा वागावं लागलं. बघा एवढी नामस्मरणाची ताकद आहे. नारद महर्षीची भेट झाली. नारद महर्षीला सांगितलं, अरे वाल्या इतकं पाप करून काय मिळणार आहे तुला? त्यानं सांगितलं हे पाप नाही, मी पाप करत नाही, माझा उदरनिर्वाह भागवतोय, माझं कर्तव्य आहे. मला घरी बायको आहे, मुलं आहे, आई आहे, बाप आहे आणि त्या आई बापाला मुलाला बहिणीला बाळाला जगवण्यासाठी मी हे कृत्य करतोय. माझा धंदा आहे म्हणला आहे. माणसं अडवायची, मारायचं, लुटायचं आणि लुटून माझा प्रपंच भागवायचा. नारद महर्षीला सांगितलं, बाबा तू जे हे पाप करतोय ना हे चुकीचं पाप आहे. वाल्या कोळी मला चुकीचं कोण म्हटलं? मला चुकीचं पहिल्यांदाच तुम्ही सांगता मला हे चुकीचं आहे. नारद महर्षीने सांगितलं खरंच चुकीचं आहे. तू जे पाप करतो ना हे खरंच चुकीचं आहे. तुला जर वाटत असेल सत्य तर तू आताच्या आता घरी जा आणि ज्याच्यासाठी करतोय त्याला विचार, मी जे हे पाप करून धन दौलत कमवतोय, मी जे हे पाप करून कमवलेला आणतोय ह्या पापात कोण कोण सहभागी होणार? जा म्हणले. महाराज वाल्या कोळी असणारा
गेला घरी गेला आणि घरी गेल्यानंतर आईला विचार, आई मी दररोज लुटमार करून पैसा कमवतोय, दररोज लुटमार करून लोक मारून 4 पैसे आणतोय, त्या 4 पैशावर आपला प्रपंच भागतोय, त्याचं पाप मला लागतोय, ह्या पापामध्ये तू भागीदार होणार का? आईनं सांगितलं, बाळा मी तुला जन्म दिलाय आणि जन्म देऊन तुझं पालन पोषण मी केलंय. ज्यावेळेस मी जन्म दिला आणि ज्यावेळेस मी पालन पोषण केलं, मी कुठून आणलं काय आणलं मी तुला सांगितलं नाही. माझं कर्तव्य मी पार पाडलं. आता तुझ्याकडे कर्तव्य, तू तुझं कर्तव्य पाड. चोरी करून आण, अगर कष्ट करून आण, आम्हाला देणं देणं नाही. आईनं सांगितलं, तुझ्या पापात मी सहभागी होणार नाही. तू पाप कर अगर पुण्य कर, मला त्याच्याहून काही घेणं देणं नाही. बापाकडे गेला, बापानं पण तीच उत्तर दिलं. महाराज बायकोकडे गेला, लोक म्हणतात बायको लय जवळची असते. आणि सगळ्यात माणसाला वाटतं, सगळ्यात आता हे जेवढी बसलेत ना तेवढ्या लोकांना आईपेक्षा जर बरी कोण वाटत असेल तर कोण वाटतंय बरं? बायको. पण नाही महाराज, शेजेची कामी ना, एकदा काळाची उडी पडायला लागली ना, एकदा काळ आपल्याकडे धावून आला का, काळाच्या तावडीतनं कोणीही सोडवत नाही. नको नको म्हणा गुंतो माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. आणि काळाची एवढी पडेल बा, जेव्हा सोडविना तेव्हा माय बाबा. काळाच्या तावडीतून आई बाप बी सोडवत नाहीत, बहीण भाऊ बी सोडत नाही, बायको बी सोडत नाही, नवे नवे देशीचा राजा सुद्धा सोडवत नाही. तुम्ही किती बी म्हणू द्या, आमदार माझं ऐकत आहे, तुझं ऐकत आहे, येऊ दे काळ तुला नाही, बघ आमदार काय करते, येते का सोडवायला? नाही महाराज, कोण सुद्धा सोडवत नाही. मग सोडवणार जर कोण असेल, तू का म्हणे तुझं सोडवणार कोणी? आणि एका शिवाय मरणाच्या तावडीतून सोडवू शकत नाही महाराज. वाड्या कोळ्या गेला घरात, सगळ्याला विचार, कोणी सुद्धा पाप मध्ये भागीदार व्हायला. पोरांना विचार, अरे पोरांनो, मी पाप करून पुण्य पाप करून जे आणतोय आणि ते आणलेले तुम्ही खाताय, यार पापा तुम्ही भागीदार होणार का? पोराने सांगितलं, हो पप्पा. तेव्हा पप्पा म्हणत नव्हती, पण आता सांग. पोराने सांगितलं, हो पप्पा तुम्ही पाप करता का पुण्य करता याचा आम्हाला काय घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पडताय आणि आम्हाला तुम्ही जगवताय. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडताय आणि आम्हाला जगवताय, मग तुम्ही कसं जगवताय याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही. वाळ्या कोळ्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण ज्याच्यासाठी पळतो रात्रंदिवस, ह्याचा बाण टोकर त्याचा बाण टोकर, ज्वारी काढायला गेल्यावर हिकली पिंडी इकडे उचलून आणून ठेवू 5,000 कमी पडल्यावर, की काहीतरी केलं आणि कितीतरी पाप केलं तर जन पाप केलं त्यालाच भोगावं लागतंय. वाल्या कोळ्याच्या डोक्यात प्रकाश पडला, आपण जे केलं ते सगळं चुकीचं केलंय. माझं 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 नुसतं कवाड होतंय, आपलं ह्या जगात कोणी सुद्धा नाही महाराज. असाच नारद महर्षीकडे आला, नारद महर्षी चरणावरती साष्टांग दंडवत घातला. करा मला उपदेश तुम्ही मला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी घरी गेलो, घरच्याला विचारलं कोण पापामध्ये सहभागी होतंय का? कोणीच नाही, कोणीच कोणाचं नाही. नारद महर्षीने सांगितलं, ठीक आहे, नाही ना कोण? मन राम. राम म्हणता येईना. काय म्हणतो म्हणले, तुम्ही नुसतं म्हणत राहा, मी तुमच्या मागं म्हणतो. राम 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 म्हणता म्हणता मरा मरा शब्द झाला आणि मरा मरा म्हणता म्हणता राम तयार झाला. आणि त्या नामाची ताकद अशी झाली महाराज, देव जन्माच्या अगोदर देवाचं चरित्र लिहायची ताकद त्या वाल्यामध्ये आली. एवढी नामस्मरणाची ताकद
पापाचे किती पण पर्वत असो द्या पण त्या भगवंताचं नाम चिंतन घेतलं ना अगं पाप जळून जाते. मला सांगा 1000 कडब्याची गंज आहे किती काड्या लागतात जळायला? 2 नाही एकच काडी वाढायची नुसती अशी कडब्याला लावायची आका कडबा जळून खाली झाल्याशिवाय राहत नाही. तशी त्या भगवंताचे नामाची ताकद आहे. किती जरी तुमच्या पापाचा डोंगर असू द्या पण एकदा जरी त्या भगवंताचं नामचिंतन घेतलं एकदा जरी त्या भगवंताचं नाव घेतलं तर पाप जळून गेल्याशिवाय राहत नाही. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई तुम्हाला करताळे बोला मुलीना. विठ्ठल विठ्ठल महाराज त्या भगवंताच्या नामाची एवढी ताकद आहे. त्या भगवंताचं नामाचं जीवनाचा उद्धार होतो. अहो एवढंच नाही किती जरी शरीरात पाप सुद्धा निघून जाते. काम क्रोध लोभ मद मद अहंकार सर्वाचाच जर नाश होत असेल तर ते महाराज भक्ताच्या नामानं होतो. किती पण काम असू द्या शरीरामध्ये पण त्या भगवंताचं जर नामचिंतन घेतलं ना तर शरीरातला काम निघून गेल्याशिवाय राहत नाही. एवढी नामचिंतन करते महाराज. एका राजाला सुंदर मुलगी होती सुंदर मुलगी आणि त्या राजवाड्यामध्ये एक दासी होती आणि त्या दासीचं काम होतं दररोज झाडून काढायचं दररोज झाडून काढायची राजमहालमध्ये जाऊन. एके दिवशी त्या दासीनं काय केलं आपल्या मुलाला बरोबर घेऊन आली आणि मुलाला बरोबर घेऊन आल्यानंतर मुलगा राजवाड्यामध्ये आला आणि राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्या राजाची असणारी लग्नाला आलेली मुलगी आणि त्या मुलीकडे नजर गेली त्या मुलाची. मुलानं बघितलं त्या मुलीला आणि मुलीला बघितलं की त्याचा काम जागा झाला आणि त्यानं आईला सांगितलं आई मला ही पत्नी म्हणून हिला स्वीकारायचं. आईनं सांगितलं अरे बाबा काय बोलतोय तुला कळतंय काय आपण कामाला आहे ती राजाची मुलगी आहे तू चुकीचं बोलतोय तुला काय कळतंय का? आईनं दापलं. आईनं अनेक समजवण्याचा प्रयत्न केला मुलाच्या लक्षात आलं नाही. मुलांना शेवटी काम जागा झाला असल्यामुळे तो त्याचे हट्ट पुरवण्यासाठी अनेक प्रयत्न करू लागला आणि प्रयत्न करता करता सांगितलं आईला काही जरी झालं तरी मी पत्नी म्हणून हिचा स्वीकार करेन मला ही बायको पाहिजेच. अन्नाचा त्याग केला महाराज. एक आठवडा गेला आठवड्यानंतर 10-11 दिवस गेले. मुलांना अन्न त्यागलंय. आता काही जरी झालं किती जरी मुला साप येऊ पोटाला साप जरी पोटाला आला तरी आईला त्याची माया येते महाराज. आईला त्याची माया यायला लागली. आईला कर्मला गेला आणि आईला कर्मला गेला. आईने विचार केला मुलांना अन्न त्याग केलाय काय करावं म्हणलं. आता आपण तर त्या राजाच्या मुलीबरोबर बरोबरी करू शकतो. राजा तर काय आपल्याला मुलगी देणार नाही. काय करायचं मला निराश झाली. पण दररोज ती कामावर जायची दररोज त्या राजवाड्यामध्ये जाऊन आपलं काम करून परत यायची. एक दिवशी राजाच्या मुलीने सहज चेहऱ्याकडे बघितलं आणि चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं आपल्या दासीचा चेहरा पडलाय आणि ती त्या दासीपाशी येऊन तिने विचारलं का दररोज तुमचा हसत चेहरा असतोय आज तुमचा चेहरा पडल्यासारखं का वाटतोय का चेहरा पडलाय? राजाच्या मुलीने विचारायला सुरुवात केली. दासीला काय सांगावं कळना. आता सांगायचं तरी कसं बोलायचं सोपं आहे का? जर समजा चुकून जर एखादा आपलं शिकून शब्द गेला आणि हे जर राजाला कळलं तर राजा आपल्याला कामावर काढीच काढील. पण आपल्या मुलाचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. महाराज असणाऱ्या त्या राजाच्या मुलीने हट्ट केला. काही जरी केलं तरी मला सांगावंच लागतंय. त्यावेळेस महाराज कंठ दाटून आणि रडत महाराज त्या असणाऱ्या दासीनं सर्व हकीकत झालेली सांगितली. मी एक दिवशी सहज मुलाला राजवाड्यामध्ये आणलं. मुलाची नजर तुमच्यावर गेली तेव्हापासून मुलगा म्हणतोय मला याच मुलीबरोबर लग्न करायचंय. राजाची मुली म्हणले त्यात काय अवघड आहे ना इच्छा त्याची? हो आहे मी तयार आहे लग्नाला.
दासीनं मुलीकडे बघितलं म्हणजे काय बोलताय तुम्ही तुम्ही मोठ्या घरातले लोक आहेत राजघराण्यातली मुलगी आहेत तुम्ही तुमच्या तोंडातून असं वाक्य येणं चुकीचं आहे तुम्ही काळजी करू नका म्हणजे मी सगळं हँडल करते तुमच्या मुलाला घेऊन या मी लग्न करायला तयार आहे पण माझ्या काही अटी आहेत त्या अटीचा नियमाचा पालन ठीक आहे म्हणले मला आई गेली घराला गेली तडतड तडतड घरी गेली आणि घरी गेल्या तर मुलाला सांगितलं चल तो अन्नाचा त्याग केला ना तो अन्न प्राशन कर जेवण कर आणि आता ताबडतोब राजवाड्यामध्ये चल मुलगी लग्नाला तयार आहे मुलाला आनंद झाला जेवण वगैरे केलं आणि मुलगा आई बरोबर राजवाड्यामध्ये आला राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्या मुलीच्या महालामध्ये गेला आणि मुलीला मुलीच्या महालामध्ये जाऊन त्या मुलीसमोर उभारला मुलीसमोर उभारल्यानंतर त्या मुलीने सांगितलं हे बाबा तुला माझ्या बरोबर लग्न करायचंय का तो म्हणलं हो करायचंय लग्न पण माझ्या काही अटी आहेत त्या अटीचं आणि त्या नियमाचं पालन करत असशील तर मी तुला तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे त्यानं सांगितलं हो काही सांगा मी तयार आहे मुलीने सांगितलं एक काम कर आता जायचं दाट जंगलामध्ये जाऊन जोपर्यंत मी तिथं येत नाही आणि जोपर्यंत मी तिथं येऊन तुला हाक मारित नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही तोपर्यंत तू ध्यान करायचं आणि मी सांगितलेल्या नामाचा जप करायचा दुसरं काहीच करायचं नाही जर तू दुसरं काही केलं तुझं डोळं उघडलेलं जर मला कळलं तू जर नामस्मरण बंद केलेलं जर मला कळलं तर मी तुझ्या बरोबर लग्न करणार नाही मग ते मला सांग चालतं ठीक आहे काय करायचं काय नाही म्हणलं तू फक्त जंगलात जाऊन फक्त राम राम म्हण आणि डोळं झाकून डोळं न उघडता ध्यान करीत बस आणि फक्त राम रामच म्हणत बाकीचं काय करू नको ज्या दिवशी मला ह्याच्यातून सुटका मिळेल राजवाड्यातून त्या दिवशी मी येईल आणि येऊन तुझ्या बरोबर लग्न करीन मुलाला योग्य वाटलं काय अडचण आहे म्हणला नुसतं नामस्मरणच करायचं हे नाही का दुसरं काय सांगितलंय का मला आपल्याला काम काय मला पैसे मागितले मला काहीच नाही नुसतं देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे मला गेला मला दाट जंगलामध्ये गेला आणि एका झाडाच्या सावली खाली गार सावली बघून एका जागेवरती मांडी घातली आसन टाकलं मांडी घातली मांडी घालून बसला राम 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 ध्यान असतं बसला महाराज एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही 11 दिवस गेले 11 दिवसाचं अनुष्ठान असं झालं महाराज त्यानं नुसतं देवाचं नामस्मरण केलं पण महाराज त्याच्यातला सगळा काम निघून गेला 11व्या दिवशी राजाची मुलगी लग्नासाठी त्याच्याकडे हार घेऊन गेली मुलीनं त्याला जागा केलं उठा मी आले लग्नासाठी त्यानं सांगितलं तुम्ही आता लग्नासाठी आला पण मला आता लग्नच करायचं नाही ती म्हणली काय एवढा फरक कसं काय मला काही कळलंच नाही मला मी तुम्ही सांगितलेल्या मंत्राचा फक्त मी जप केलाय मला जी तुमच्याबद्दल जी इच्छा झाली तुमच्याबद्दल जो माझा काम जागा झालता तो माझा या शरीरातून काम निघून गेला तुम्ही सांगितलेल्या मंत्राचा मी उच्चार केला मी रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करतोय राम म्हणता रामाचे होय जे आणि पदी वैसोनी महाराज एकदा जरी देवाचं नामस्मरण केलं तरी तेवढंच पुण्य मिळतंय आणि 100 वेळा जरी नामस्मरण केलं तरी तेवढंच पुण्य मिळतं फक्त नाम घेत असताना एका जर देवाचं घ्यायचं अनेक देवाचा उपयोग नाही आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नाही कारण ह्या जगामध्ये अनेक प्रकारचे देव शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी आपल्या पोटाची रडती मागती शिट्ट्या मागणाऱ्या देवाच्या नादी लागायचं मागणाऱ्या देवाच्या नादी लागायचंच नाही ज्या देवाला काहीच देवाच्या नादी लागायचं ज्या देवाला काहीच लागत नाही असा एकमेव देव जर म्हणजे कोण असेल तो पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठल त्यातलं कुठलं जरी नाव घेतलं तर आपल्याला वैकुंठाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही अभंगाचं तृतीय कृष्णा विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्णा विष्णू हरी गोविंद गोपाल
भगवंताचं नामचिंतन घेतलं, कुठल्या जरी नावानं त्या भगवंताला हाक मारले तर ती हाक भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का त्या भगवंतापर्यंत आपले हात पोहोचले ना, मग आपल्याला वैकुंठाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. पण लोक वारावर देव बदलतात. हो, सोमवार आला की महादेवाची भक्ती करायची, मंगळवार आला की आईची भक्ती करायची, बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती करायची, गुरुवार आला की दत्तात्रयाची भक्ती करायची, शुक्रवार आला की महालक्ष्मी, शनिवार आले की मारुतीची भक्ती करायची, रविवारी निघाला खाला. तसं नसतंय महाराज. आठवड्यावर देव जमत नाही, वारावर देव जमत नाही. अहो, जोपर्यंत आपण त्या भगवंताला आपलं करून घेत नाही तोपर्यंत तो भगवान परमात्मा आपला होत नाही. आणि नुसतं आपण आपलं म्हणायचं नाही त्या भगवंताला. त्या भगवंतानं आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे. लोक म्हणतात मी लय त्या देवाचं भजन करतोय आणि मला त्या देवाशिवाय करमत नाही. तुला देवाशिवाय करमत नाही ठीक आहे रे, पण देवाला तुझ्याशिवाय करमत नाही पाहिजे. तेव्हा तुझी भक्ती खरी म्हणायची आणि तेव्हा तू भक्त म्हणायचा. नाहीतर उगाच उठलं की सुटलं निघाला, कुठं चालला, पंढरपूरला चाललं, कशाला मी महिनावारी करतोय. आणि महिनावारी करतो काय आणतो महिनावारीत, पेड घे, लेकराला गाड्या घे, कुठं पाठ घे, रवी घे, काय घे, आणि जातोय कुठं वारीला. काय असं केलं जो प्राप्त होते का? नाही महाराज. भगवंताची जर सेवा करायची असेल ना, मनामध्ये कुठलंच काय ठेवत राहा. जाळ तुकोबराने जाळून संसार पैसू लागले. संसाराची कुठली इच्छा का? तुकोबराने सांगितलं भजन करायचं. तू का म्हणे आम्हा एकांताचा वासन सेवू ब्रह्मरस आवडणे. पण आताच्या कलियुगात महाराज तसं नाही. माणसं बघितल्यावर चाल म्हणून वाटते. बघा तुम्ही एखाद्या गावात ऐकायला कमी लोक असावे आणि मोठा गायक त्याला म्हणा मन की शेवटचा म्हणणार नाही. आणि पब्लिक लय मोठा असू द्या, त्याला सोर लागत असू द्या, त्याला वाटतं मला चाल द्यायला. नसतंय असंच थोडं आहे. अशी भक्ती त्या भगवंतापर्यंत पोहोचत नाही आणि अशी भक्ती त्या भगवंताला आवडत सुद्धा नाही महाराज. भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार कोणाकोणाला? अधिकार सगळ्याला आहे. म्हणून तुकोबाराने सांगितलं सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी महाराज. पंढरीश पांडुरंग परमात्मा कुठल्याही जातीमध्ये भेद केला नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेवा विष्णुदास अनेक महाराज. कुठल्या समाजाचे संत नाही? संत सावतामाळे आहेत, संत सेना महाराज आहेत, पुन्हा चोकोबर आहेत. चोकोबर आहेत कित्येक कुठल्या ह्याच्यात होते तरी सुद्धा मला त्यांचं काम केलं, त्यांच्या पत्नीचं बाळात पण केलं. एवढी मला ताकद त्या चोकोबराची होती. कोण लागले देव कोणासाठी? कोण आता शेजाऱ्याला जर म्हणलं मला दिंडीला जायचं नाही तेवढं माझ्या पत्नीचं बाळ पण कर, शेजारची करतील का? अहो नाही हो. सांगितलं हो जावा आणि निष्ठानंदाला बोलवून घेऊन या. मला चोकोबराय निघालं बहिणीला बोलवण्यासाठी. पत्नीचं बाळांपण जवळ आलंय, पत्नीचं बाळांपण जवळ आलंय म्हणून चोकोबराय निघालं बहिणीला बोलवण्यासाठी. तिकडून आली वारकऱ्याची दिंडी आणि मनामध्ये संकल्प आला, मनामध्ये विचार आला, वारकऱ्याची सुंदर दिंडी चालली, भजन करीत लोक चालले, कुठं जायचंय? निघालं महाराज चालत त्या वारीमध्ये आणि तसंच पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरमध्ये लक्षात आलं आपल्याला पत्नीनं पाठवलं होतं बहिणीला बोलवायला आणि आपण आलो पंढरपूरला. इकडं देवाला कळण लागला, देवाला कळलं चोकोबरायांना बहिणीला बोलवायला गेले पण आलेत पंढरपूरला. महाराज देवाने वेश पलटला आणि बहिणीचं रूप घेतलं आणि चोकोबराच्या घरी पोहोचलं आणि चोकोबराच्या पत्नीचं बाळात पण केलं. बहिणी उघडा दार, चोकोबाची बहीण दार आणि वहिनी उघडा राहता मारे. दारा जाऊन कडी वाजवले, सांगितलं वहिनी दार उघडा मी आले. कोण? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा महाराज स्वतः बहिणीचं रूप घेऊन चोकोबारा या दारात गेला आणि बहिणीचं त्या चोकोबाराच्या पत्नीचं बाळात केलं. एवढी ताकद कशाची आहे तर त्या नामस्मरणाची ताकद आहे. ज्ञानोबाराने तर काय कमी घेत गेलं का महाराज? स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हे स्त्री म्हणून जन्माला आयुष्य स्त्री म्हणून जगला, आयुष्य स्त्री म्हणून. आणि ज्ञानोबारांनी आशीर्वाद दिला उठ उठ बालका. त्या स्त्रीनं सांगितलं मी बालक नाही, मी स्त्री आहे, मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं नाही तू मुलगाच आहे. महाराज मुलगा झाला. एवढी ताकद जर कशाची असेल तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचे आहे. म्हणून सगळ्यांनी सुंदर असं भजन करा. मी पहिल्यांदा महिलांना भजन म्हणाला होतो, अगोदर महिला नंतर पुरुष.
म्हणता मग सगळेजण बघायचं आता कोण आधी जास्त म्हणतात पुरुष मंडळी जास्त म्हणतात का महिला जास्त म्हणा महिला ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानदेव जनाबाई ज्ञानदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई ज्ञानदेव जनाबाई पद्मजाची म्हणत नाही कसं का स्वरात एका लेवल मध्ये मस्त म्हणलं बघा वा 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 आता सगळ्यांनी त्या महिलांचा टाळ्या वाजवा पुरुष मंडळी वाजवा टाळ्या आता पुरुष मंडळी फक्त म्हणा महिला कोणी म्हणू नका आणि टाळकरी पण म्हणू नका म्हणताव का विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण त्यामुळे त्यांचा नाद बघा तुम्ही इकडे महिला आहेत पाठीमागं महिला आहेत तर फक्त पुरुष मंडळी एवढीच आहे सगळ्यात जास्त कोणाचे महिला काय दिसना असं येणार काय दिसना असा दिवस येणार घरी कोणतरी येणार आणि ती विचारणार साहेब कुठे गेले आपण म्हणायचं साहेब ऑफिसला गेले तुम्ही काय करता आम्ही दळायला चाललो आपल्याकडे तेवढं कोण म्हणतो नाही आता दळायला कोण जात पुरुष मंडळी जाते आहे नाही म्हणू नका माझ्या सगट विठाल सगळ्यांनी सगळेजण हात वरी करा सगळेजण महिला पुरुष सगळेजण ज्याला हात आहेत त्याने हात वरी करा आणि सगळ्यांनी मी मोहर म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणा ज्ञानोबाराया हिंगणगाव आणि वाकडे ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गिणा कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गिणा सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गिणा झालेली हरिभक्ती सेवा याच ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी तसेच पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती 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 ऐसे बहुत रंग बोलिए ऐसे बहुत रंग बोलिए विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना
द्रुपद म्हणा. विठ्ठल विठ्ठल मना वेळ विठ्ठल विठ्ठल मना तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथ बोलिले. जाता जाता सर्वांना एक विनंती आहे. आपल्याच जवळ खांडवी या गावामध्ये सुंदर असं वारकरी शिक्षण संस्थेचं आयोजन सुरू आहे. हे लहान लहान विद्यार्थी गेल्या वर्षीपासून आपल्या खांडवीमध्ये राहतात आणि सुंदर असं वारकरी शिक्षण घेतात. एका वर्षामध्ये बरीच पाहण्यासारखी तयारी त्या मुलांकडून घडते. असं प्रत्येक उपळाईमधल्या जर कोणाला आपल्या मुलाला शिकवायचं असेल, मुलीला शिकवायचं असेल, त्यांनी आवर्जून संपर्क साधावा. आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणाचा मुलगा घालायचा असेल तर त्यांनी आवर्जून संपर्क साधावा. कारण बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कैवळा म्हणून या. महाराज गावोगाव टाळकऱ्याची बुडत चाललेली ही परंपरा आहे. जर प्रत्येक जर गावामध्ये टाळकरी नसतील तर अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार
नाहीत, सप्ताह सुद्धा कमी होतील. त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये भजन व्हायलाच पाहिजे, प्रत्येक मंदिरामध्ये भजन व्हायला पाहिजे. आपण आपल्या धर्माचं रक्षण करायला पाहिजे आणि धर्माचे रक्षण करण्याकरिता या संस्थेचं आयोजन आहे. ज्यांना कोणाला जर आपल्या मुलाला शिकवायचं असेल, ज्यांना कोणाला वाटत असेल आपल्या पिढीमध्ये एखादा वारकरी व्हावा, एखादा कलाकार व्हावा, एखादा कीर्तनकार व्हावा, एखादा गायक व्हावा, एखादा वाजवणार व्हावा, अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर त्याने अवश्य संपर्क साधावा. आपल्या जवळच आहे, लांब नाही. सकाळी गेला संध्याकाळी घरला यायला येतं. जय विठ्ठल जय